मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण. साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. प्रतिक्रिया. मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे. हे जे साहित्य संमेलन होतंय जगभरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होतं आहे. या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते. आता यशपालनी मला सांगितलं जवळपास 70 लोक या ठिकाणी दिवसरात्र काम करत आहेत. हे यशस्वी व्हावं म्हणून मुरली अण्णा मोहोळ आपले हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत. आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत. देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे. अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे. विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे, उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे. खास करून जर बघितलं पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन होते त्याला सरकारने भरपूर मदत केलेली आहे आणि या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर पण कुठेतरी माहिती अशी मिळते की तुटपुंजी मदत करण्यात आलेली आहे. असं काही आहे का आणि सरकार आणखीन मदत करण्याचं जी मदत मागितली जाईल ती आम्ही दिली, पुढेही मागितली तरी देऊ. हा कार्यक्रम जो आहे हा कुण्या संस्थेचा नाही, कुण्या व्यक्तीचा नाही, हा तमाम मराठी जनांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कुठे काही कमतरता असेल तर ती पूर्ण करू. उद्याचा जो कार्यक्रम होतोय त्याही कार्यक्रमाला आपण पूर्ण मदत केलेली आहे. त्याचं आयोजकच सरकार असतं. उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजकच सरकार असतं. त्यामुळे तो कार्यक्रम देखील सरकारच्या माध्यमातून आपला मराठी भाषा विभाग त्या ठिकाणी करतोय. पण या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत जर आवश्यक असेल तर ती निश्चितपणे दिली जाईल. बहुत 2-3 दिवस तुमचा दिल्लीचा दौरा आहे आणि दिल्लीमध्ये तुम्ही प्रचार करताय. आतापर्यंत अनेक लोकांना भेटलात, 2-3 तुमचे दौरे झाले, आज पण आहेत 3 दौरे. मराठी लोकांना पण भेटलात. काय वाटतं यावेळेस परिवर्तन दिल्लीतलं होणार आहे का? परिवर्तन मला दिसतंय. लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे. लोकांना असं वाटतंय की 10 वर्षामध्ये जे अपेक्षित केलं होतं त्यातलं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे ज्या प्रकारे दिल्लीकर सातत्याने लोकसभेमध्ये मोदीजींना निवडतात, यावेळी विधानसभेची चावी किंवा विधानसभेवरही मोदीजींचाच झेंडा लागावा अशा प्रकारची लोकांची अपेक्षा दिसते. काल एक प्रयागराजमध्ये जी दुर्घटना घडली त्यात काही महाराष्ट्रातले लोक असल्याचं समजतंय. सरकारच्या वतीने काही बोलणं झालंय काही? असं आहे की आम्ही पूर्णपणे टचमध्ये आहोत. काही अडकलेल्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला होता. मी तात्काळ उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी संपर्क केला आणि उत्तर प्रदेश सरकारने फार फास्ट रिस्पॉन्ड केलं आणि रिस्पॉन्ड करून NDRFला पाठवून त्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे सातत्याने आम्ही तिथल्या सरकारच्या टचमध्ये आहोत. चंद्रकांत उद्धव ठाकरे भेटलेले आहेत आणि छान चित्र बघायला मिळालं आज सकाळी. नाही, असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून. असं आहे. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. सर, काल जेव्हा तुम्ही इथे होते तेव्हाच धनंजय मुंडेही इथे आलेले. ते सांगतायत की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते, पण एका जागी जेव्हा राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा ते राजीनामा. याला जोडून असं आहे की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का? तुमच्या कोर्टात असं आहे. पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो.
आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. सर, महाराष्ट्र सदनाचं जे कारभार वृत्त जो छापून आहे, आलंय. तो तुमच्या मंत्रालयाच्या अंडर येतो. तर आज वृत्तपत्रात अशा बातम्या आल्या आहेत, 6,000 रुपये भाडं आहे, मात्र गैरसोयी आहे आणि गरम पाणी मिळत नाही, कॅन्टीनची तक्रार आहे, प्रशासनाची निर्धावलेलं प्रशासन आहे. आज मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईल आणि या ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत याकरता मी लक्ष घालेन. भाऊ, केंद्राचं बजेट आलेलं आहे. तुम्ही दावोसला गेलात, मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे असं पण माहिती होते. पण केंद्राच्या बजेट निर्मला सीतारामन यांची तुम्ही भेट घेणार का, किंवा काय अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या त्या संदर्भात एक बैठक होते, ज्या बैठकीला वित्तमंत्री जातात. आपल्या वित्तमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत ते ऑलरेडी केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे दिलेले आहेत. त्या संदर्भातली त्यांची चर्चा देखील झालेली आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वी नेहमी साधारणतः खासदारांच्या बैठकी होतात, त्या प्रकारच्या बैठकी झाल्यात का? नाही, यावेळेस ती अजून झालेली नाही. ती आम्ही घेऊया. खरं म्हणजे काय झालंय, त्या बैठकीचं स्वरूपच बदललेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ही बैठक याकरता सुरू झाली की खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न हे केंद्रात मांडावे म्हणून ही बैठक व्हायची. अलीकडच्या काळामध्ये ही बैठक जेव्हा आम्ही घेतो त्यावेळेस खासदार त्यांचेच प्रश्न आमच्या पुढे मांडतात. ते काही चूक नाही आहे, पण त्याच्यामुळे त्या बैठकीचं स्वरूपच आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळे त्या बैठकीचा संबंध आता अधिवेशनाशी फारसा उरलेला नाही आहे. त्यामुळे एक बैठक घेऊ आम्ही. लाडकी बहीणमध्ये म्हटलेला नाही. पाण्याचा प्रश्न राज्यात मोठा झाला आहे. पुण्यामध्ये देखील जो जीबीएस आहे, बुलढाण्यामध्ये तोच प्रश्न आहे. पूर्ण राज्यातील पाण्याच्या प्रश्नावर आणि आता देशभरात पसरत देखील आहे. मला असं वाटतं की त्याला हा विषय गंभीरच आहे, पण त्याला इतकं जनरलाइज करू नका की राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आहे. असा राज्यात प्रश्न नाही आहे. बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे. बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे. त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू. पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे. जीबीएसचे रुग्ण हे काही पहिल्यांदा आढळलेले नाहीत. सातत्याने जीबीएसचे रुग्ण आपल्याकडे असतातच, पण या भागामध्ये जास्त रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला आढळले. त्याचा थोडा सोर्सचा ज्यावेळेस आपण मागोवा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की एका विहिरीच्या पाण्याच्या कंटॅमिनेशनने हे होत आहे. पण त्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर आमच्यासमोर प्रेझेंटेशन झालं कॅबिनेट समोर आणि त्याच्यामध्ये केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इथनं होत आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत. मात्र ज्या काही केसेस आहेत त्याच्याकडे गांभीर्यानं आम्ही लक्ष देतोय, कारण शेवटी या केसेसमध्ये अचानक माणसाची प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर मग नर्ववर त्याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे शारीरिक दुर्बलता त्यांना निर्माण होते. 90-95% केसेसमध्ये 100% तो बरोबर होतो, पण 4-5% केसेसमध्ये त्याचा काही परिणाम राहून जातो. त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री त्या भागात जाऊन आले. आरोग्यमंत्र्यांनी नीट ब्रीफिंग घेतलं, त्याच्या सगळ्या सोयी आपण केल्या. जीबीएस झाल्यानंतर त्याच्या उपचाराला पैसे जास्त लागतात म्हणून त्याचा पूर्ण समावेश आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे. सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये केलेला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील जिथे महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे तिथेही त्या संदर्भात आपण संपूर्णपणे त्यांचा इलाज त्या ठिकाणी करतो. सर, पालकमंत्री पदाचा वाद लवकर होईल, काळजी करू नका, लवकर होईल. लाडक्या बहीण योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे. 1171 महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतले असं समजतं. हा फार वरून प्रश्न आलेला आहे. प्रश्न चालू होता मग उभा राहावं लागलं. वक्फ बोर्डच्या संदर्भात पण असं आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे. म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत. ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू. वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे. बाळामा जे ते गैरहजर बैठकीला, आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून जे विधेयक होतं तर त्याच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की जी काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने अपीजमेंटची भूमिका, लांगुल चालनाची भूमिका घेतलेली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती लांगुल चालनाची, ती
अल्पसंख्याक लांगुल चालनाची परंपरा उद्धव ठाकरेजींच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे. कारण वक्फ बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही, तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातनं जो गैरकारभार चाललाय, जो गैरव्यवहार चाललेला आहे, तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि मतांच्या लाचारी करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहते आहे, त्यांना दिसतंय कशा प्रकारे ते या ठिकाणी लांगुल चालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान पत्रकारांशी वेगवेगळ्या विषयावरून त्यांनी भाष्य केलं, उत्तरं दिलेली आहेत.